महाराष्ट्र सरकार हे प्रत्येक जाती धर्माला सोबत घेऊन चालणारं सरकार आहे। हे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे तीनही नेते असे आहेत की सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत। तर त्याच्यामुळे कुठेतरी गैरसमजातून काही कम्युनिकेशन एरर असेल तर शीख समुदायासोबत आम्ही आहोत। हे सरकार त्यांच्या सोबत आहे। त्यांच्या हितांची रक्षा करणं हे आमचं परम कर्तव्य आहे। तर त्यांच्यावर संवाद करून त्यांना जसं हवं आहे त्या पद्धतीचा एक सामायिक तोडगा काढण्याचा सरकार प्रयत्न करेल। आमचे समुदाय आहे त्याच्यामध्ये इंटरफेअर सरकारने करू नये असं त्यांनी म्हटलं। मुळामध्ये सरकारची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही शीख समुदायासोबत आहोत। आम्ही प्रत्येक धर्माचा जातीचा सन्मान करतो। त्यामुळे कोणत्याही धर्माच्या भावना दुखवून काम करणारे हे सरकार नव्हे, तसं काम करणारे राज्याचे मुख्यमंत्री नव्हेत। सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं सरकार आहे। आता जर काही कम्युनिकेशन एररमुळे कोणाच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला असेल तर सरकार संवाद करेल। हे घराच्या बाहेर पडून 24 तास लोकांसाठी काम करणारं सरकार आहे। हे आधीचं घरात बसून एअर कंडिशन बंगल्यामध्ये थांबणारं सरकार नाही आहे। त्याच्यामुळे फरक स्पष्ट आहे। आम्ही शीख समुदायासोबत चर्चा करून त्यांच्या भावना समजून घेऊ आणि त्यांच्या भावना समजून घेऊन तो आमचाच एक भाग आहे, आपलाच एक भाग आहे, अशा पद्धतीने त्यावर मार्ग काढू। कालच्या निकालावर अशी विरोधकाकडनं टीका होते की जाणून बुजून कट रचला गेला आणि पवारांची राजकीय हत्या केली गेली। जितेंद्र आव्हाड म्हणतात की सगळ्यांनी 2019 पासून हा कट राजकीय हत्या केली पवारांची राजकीय हत्या करण्याचा हा कट होता 2019 कुठला वाला? कालचा जो निकाल आला ना चिन्ह आणि पक्षाचा नाही, मुळामध्ये कालचा निकाल, या निकालाच्या बाबतीत एवढंच सांगता येईल की जवळपास सर्वच नेते, सर्वच आमदार, सर्वच लोक अजितदादांसोबत आलेत। तर त्याच्यामुळे जेव्हा निवडणूक आयोगाने निर्णय दिला तो निर्णय देत असताना कागदपत्रांच्या आधारे, संख्याबळ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या आधारावर दिला आहे। आता कोणाला काय म्हणायचं असेल ते म्हणो, पण एक गोष्ट कशी नाकारता येईल की सर्वच लोक अजितदादांसोबत आहेत। तर त्याच्यामुळे जर कोणाला काही आक्षेप असेल तर त्यांनी जावं न्यायपालिकेकडे।